मोठे नुकसान त्यांच्या इतक्या तडकाफडकी त्याची अंमलबजावणी करणं एका महाराष्ट्रात मी तरी 40 वर्षात त्यांची दृष्टी तुलनाच करते निर्णय घेण्याची क्षमता तुलनाच करते. प्रशासनावरती एवढी जबरदस्त पकड असलेला सर्व समाजावरती तेवढाच हक्क दाखवणार सगळ्यांची कामं करून देणार चालता चालता लोकांना मदत करणार असा नेता होण्याचा कार्यालयात आले नजीब मुलाशी भेटते प्रकाशशी भेटते जुने संबंध पुन्हा येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी विलीन संघात एकत्र येणार आहे अशी चर्चा देखील तो निर्णय वरच्या पातळीवरचा माझ्या आणि नजीब आणि रणदेवींच्या पातळीवरचा नाही. तो निर्णय वरती ठरणार त्याच्याबाबत इथे चर्चा करणं मला असेल. जे बैठकीला उपस्थित होते त्यांना बैठकीबद्दल माहितीच कशी असावी काय वाटतंय? खरं तर वरच्या पातळीवरती हा विषय सोडवावा. मला काय माहिती आहे हे मी बोलणं मला माझ्या स्वभावात बसत नाही. विलीनीकरण होणार होतं हे 2000% सत्य. ह्याच्यावरती कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं मला कशा पद्धतीने अजितदादा यांचा दुर्दैवीचा प्लेन क्रॅश झालेला आहे, नेमकं किती वाजता घटना झालेली, कसं झालं? आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे किती वाजता झालं काय झालं. आता त्याच्यावरती आजच्या दिवशी जेव्हा आम्ही अस्थीचं दर्शन घ्यायला आलेलो एक दुःखाचा सावट सगळ्यांच्या मनावर आहे. अशा वेळेस किती वाजता झालं किती कसं झालं मग तो पायलट कोण होता काही प्रश्न योग्य नाही. सर, अजितदादांच्या मंत्रिमंडळात आपण काम केलेलं आहे याआधी देखील काय नेमक्या आठवणी होत्या आपण नेता होता निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांचा हातच कोण बघणार. मला एकदा टीव्हीवरती खडसे साहेबांचा माझा वाद चालू असताना खडसे साहेब म्हणाले की एक फाईल त्यांनी 3 दिवसात कशी काय सही केली. म्हणजे 3 दिवसात केली अजितदादा पुढे ते चुकलेली दिसत ही फाईल त्यांनी 3 तासात सही करायला पाहिजे. ते म्हणजे फायलींचा निपटारा फायली थांबल्या आहेत अजितदादाच्या बाबतीत मंत्रालयात कधी घडलं असतं. सर, जयंत पाटील सोबत एक बैठक पार पडली होती त्यांच्या निवासस्थानामध्ये. मला बैठकीत तुम्ही देखील उपस्थित अशी चर्चा सुद्धा सुरू आहे. काही गोष्टी गुप्त असतात काही गोष्टी कुठे झाल्या आहेत कशा झाल्या आहेत त्याच्यात काय बोलणं झालं आहे हे सगळं जनतेला सांगणं हा माझा स्वभाव नाही. परंतु ती बैठक विलिनीकरणाची कुठेतरी तुम्ही राष्ट्रवादीला ऐकत नाही घेऊन तुम्ही माझ्या तोंडात काहीही काढू शकत नाही यावर काहीही बोलणार नाही. आपलं काम केलं त्यांनी काय करावं माझं काम. देवेंद्र फडणवीसनी शरद साहेबांचे सगळे नावे फोडले त्यांचं म्हणणं तेच चर्चा झाली असेल आणि असते विलीनीकरण असं त्यांनी चर्चा झाली होती हे 2000% सर, अजितदादांची अस्थि दर्शन आपने भी उनके साथ काम किया इस प्रकार एक बहुत ही हुनरमंद और तेज तर्रार नेता था. देने की क्षमता जो उनमें थी शायद ही मैंने किसी में नहीं की. ऐसा नेता जाना ये महाराष्ट्र के लिए बहुत